आजचा ब्लॉग थोडासा खास आहे, कारण आजचा प्रवास फक्त एक ठिकाणाचा नाही तर भक्तीचा आहे. ही फक्त पायी चालण्याची यात्रा नाही, ही आहे श्रद्धेची, समतेची आणि विठ्ठलावरच्या अखंड विश्वासाची वाट. महाराष्ट्राची ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून निघते. लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी प्रवास करतात. या वारीत जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी असा कोणताही भेद नसतो. इथे प्रत्येक जण फक्त वारकरीच असतो. यावर्षी मलाही या पवित्र वारीचा एक छोटासा भाग बनण्याची संधी मिळाली आणि मी निघालो या वारीच्या दिशेने. जय शिवराय मित्रांनो, आपलं परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आपले कपडे आणि बाकीचा सगळा वेश बघून समजला असेल हा ब्लॉग कशाबद्दल आहे. आणि ह्या ब्लॉग मध्ये आपल्या सोबत वैभव पण आहे, जो आपल्या मोहिमेला पण होता. आणि दुसरं म्हणजे आपला पहिलाच एक्सपिरियन्स आहे नाही का वारीमध्ये ब्लॉगिंग करण्याचा. आता आपण दरवर्षीप्रमाणे यावेळेस थोडंसं वेगळं केलंय. दरवर्षी आपण आळंदी ते पुणे करतो, पण यावेळेस पावसामुळे आपण आळंदीला गेलो नाही. त्यामुळे आपण यावेळेस करतो पुणे ते सासवड पहिल्यांदाच हा रूट करतोय, कारण पूर्ण वारी कधी केलेली नाहीये. त्यामुळे हा आमचा नवीन एक्सपिरियन्स आहे. आणि आता आम्ही सुरुवात केलेली आहे स्वारगेट पासून. स्वारगेटला उतरलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो पालखी मार्गावरती. आणि आमच्या सोबत असे बरेच जण आहे इथं वारकरी जे आमच्या सोबत चाललेली आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसा प्रॉब्लेम आपल्याला मोहिमेत झाला होता चालायचा, तसा प्रॉब्लेम आज पण आहे. फक्त आज घर्षणाचा प्रॉब्लेम नाहीये. आज त्याने काल लेग मारले त्याची मध्ये भरपूर, त्यामुळे पाय उचलायला जड जात आहे भरपूर वेळ. चला खांदी पताका घेऊन वारी आमच्या सोबत एक आमचा माणूस आला नव्हता. ऑनलाईन दर्शन करतोय त्या माणसाचं. पालखी आली. दुसऱ्याची ऐकत सुरुवात करून आलेली आहे ती. काय बोलायचं माझ्या आली थोडा थोडी. माझं अजून दर्शन नाही झालेलं, मी दर्शन घ्यायला दुसरं आहे आता. बघू समोरच पालखी दिसते ते. होऊ शकतं काहीतरी जुगाड होऊ शकतं. भेटली काय चप्पल? वैभवची चप्पल बिप्पल सगळं पडलं होतं खाली. वैभव खाली थोडं घुसतोय. आपल्याला भारी झालं. अरे आपण गेलो
बाबू करून झालाय तो पक्का दाबलाय. दादा ते लय जम होते तुला एवढा हात होतो मित्रांनो. श्याम भाऊला पक्का चिमून जाम केलेला आहे पूर्ण. आम्ही 2 मिनिटात हातात आमच्या श्याम भाऊचे लय हाल झालेत बरं का. पण लय बेकार हाल झाले तो. जिंदगीत जेवढी फाटली नव्हती तेवढी आता फाटली ते. पहिल्यांदा एवढा दाबलाय कोणीतरी मला. चप्पल बिप्पल निघत तोपर्यंत वैभव भाऊंच्या वर माझे हाल झाले ते. दादा पुलाचा तोंड मी आवडतो. दादा पुढे जातोय. दादा परत मागतोय. दादा पुढे येतोय परत मागतोय. फुल चमचे मी चालू. चंपाचे मी म्हणजे फर्स्ट अँड लास्ट एक्सपिरियन्स. पण परत येणार आम्ही तर म्हणलं दादा तो वाढतोय एवढा चेंबून म्हणलं पुढेच पोहताना म्हणलं वाढता येतं म्हणलं एवढा चंपा झाला. आपल्याला भारी झालं. अरे आम्ही असं आम्ही गेलो पाया पडलो लगेच आलो. हा म्हणजे आम्ही 10 मिनिट गेले तुला आमच्याला परपटत. पहिल्यांदा काय आलं पहिल्यांदा सुरुवातीला हा गेला डायरेक्ट पालखी असल्या स्पीडने गेली त्याला दर्शनच मिळालं नाही. मग पळत पळत गेला. आता कुठे गेला नाही. ओव्हर दर्शन डायरेक्ट पांडुरंगाने त्याच्याकडे बोलावलं असतात. चालायचं. चला पुढे पुढे जाऊ आपण. हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तूच पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान. भेटी चालळा रे लागला लागला भेटी चालळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला. अरे पोलिसांनी पकडली थांबलो होतो आणि आम्हाला हे दिसलं. आम्हाला ते दिसलं होतं. आम्ही त्यांना विचारलं की किती वेळ लागणार आहे जेवायला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं 5 मिनिटं. आम्ही पण मसाला दूध म्हणलं तेवढं थांबलं पाहिजे असं वाटलं. 5 मिनिटं आम्ही पण वाट बघत बसलो. किती वेळात आणतात ते आम्ही तर थांबलो 5 मिनिटं. गँग शोधू आपली कुठे गेलेली आहे. एवढ्या गर्दीत तर काही सापडत नाही. आणि आता जे आम्ही ब्रिजवर आहे त्या ब्रिजवरती अर्धा तास अगोदर होते. त्यामुळं जवळपास आमच्या 3 ते 4 किलोमीटरचं अंतर 100% असणार आहे. बघू आता भेटतीलच कुठे ना कुठं एवढ्या गर्दीमध्ये. पण माझ्या इथे बोर नाही होत. चालायला थकवा नाही जाणवत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चपलींनी आम्हाला थकवा जाणवत होता. उचलाय जड वाटत होतं. चपलीच काढून टाकलं वैभवनी पण आणि मी पण. जेवढं बिन चपलीचं चालन तेवढं चांगलं वाटतं इथं. आणि चालू आहे सगळं दिंडी वगैरे पक्कत वाचतं तिथं भारी वाटतं ऐकून सगळं. मित्रांनो आपल्याला आपल्यासारखाच नवीन ब्लॉगर भेटलेला आहे. जो कुठला आहे तो? मी इथलाच आहे. आडप सर काय ब्लॉग बनवतो तू? मी व्लॉग बनवतो. इंस्टाला व्हिडिओ हसायचे वगैरे बनवतो. कॉमेडी कंटेंट आहे भावाचा. आणि आपण पण नवीन आहे. भाऊ पण नवीन आहे. त्यामुळं आपण भावाला शुभेच्छा देऊ. भाऊ आपल्याला शुभेच्छा देईल. तुला पण दादा शुभेच्छा. लवकर ते जास्त फॉलोअर्स होतात. धन्यवाद. दरवर्षी वारी येतो पण. दरवर्षी येतो सासवड पर्यंत. काय सांगशील वारीबद्दल? काय गेलं पाहिजे म्हणजे वारीला. आमच्या सारख्या पोरांनी तर म्हातारे लोक जातात. तरुण पोरांनी आता म्हातारे लोक जातात. मग आपल्याला काय झालं बरे. म्हातारी बितारी नॉर्मल ज्यांच्या घरी गुडघे दुखतात गुडघे ह्याचं त्यांचं ऑपरेशन झालेलं असतं. काहींचं चालू असतं नाही का दवाखान्यात ट्रीटमेंट. त्यांना इथं काय नाही होत. आणि आपल्यासारखी जी पोर आहेत काही त्यांना येऊशी नाही वाटत.
काय गेलं पाहिजे लय नाही पण इथनं सासवड पर्यंत तर गेलं पाहिजे ना. बरोबर, एक टप्पा तरी केला पाहिजे. हा लय नाही पण थोडंफार तर आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं. एवढा बारीक पोरगा करत असेल तर तुम्हाला काय झाले करायला या लवकर. चला आपली गँग शोधू, पुढे यायला लावलंय माग. मित्रांनो, आता आम्हाला घरी जायला नुसतं पोटात काय घरी जायला आम्ही शोधतोय बस स्टॉप, जिथनं आम्हाला बस भेटेल. आणि आमची जी मंडळी होती ती लईच पुढे गेलेली आहे, आमच्या अपेक्षेच्या बाहेर गेलेली आहे. आता आम्ही त्यांना सांगितलंय की जिथं आहे तिथं थांबा, तुमच्यापर्यंत पालखी येईल आणि मग तिथनं म्हणजे तोपर्यंत इथं रोड पण रिकामा होईल. आणि मग इथं रोड रिकामा झाल्यानंतर आपण जाऊच शकतो त्यांच्यापर्यंत. तोपर्यंत चालू आहे. ते बरेच लांब गेले ते, जवळपास आमच्यापासून अजून पण एवढं लांब येऊन पण 1.5 ते 2 किलोमीटर लांब दिसतं ते. काहीतरी शॉर्ट झाला वाट आलं तर कोण नाही करत वाट आलाय वाटतं. वाद आलाय आम्हाला आमची माणसं भेटली खरं, पण जेव्हा ती भेटली त्यांना दुकान भेटलं आणि त्यामुळे आता यांचं होत नाही तोपर्यंत आपल्याला हालता येत नाही. उरका उरका. आता तसं आम्ही निघालेलो घराकडे. आता आम्ही शक्यतो इथनं बहुतेक जायला हडपसरच्या स्टॉप वरती आणि तिथून मग पुढं बहुतेक घरी जाईल. कारण इथं तर कुठं बस वगैरे चालू नाही दिसत, पण इथनं थोडस पुढे गेलं म्हणजे जवळपास 1-1.5 किलोमीटर वरती बस स्टँड मॅप वरती दाखवतं, पण तिथं पण असा शॉर्ट आहे की बस भेटेल का नाही ह्याची गॅरंटी नाही. म्हणजे चालू आहे का नाही रूट मुळे, कारण आज तर लोक येतातच इकडं. दोन्ही पण रस्ते फुल जाम आहेत. मग आता आम्ही चालतोय, बघतोय भेटेल का नाही रस्ता. शॉर्ट केली थोडीशी वारी, पण मजा आली जेवढी केली तेवढी. पुढे भरपूर हे आणि आम्ही पुढे यासाठी नाही गेलो की बरेच जण बोलले की पुढे परत रिटर्न यायची सोय नाहीये, कारण पुढे बस स्टॉप वगैरे नाही वाटतं आणि लांब लांब पर्यंत गाड्या नाहीये आणि रस्ते ब्लॉक असल्यामुळे प्रायव्हेट गाड्या पण नाही भेटतात आपल्याला. त्यामुळे तो प्रॉब्लेम नको यायला म्हणून आपण जिथनं आपल्याला बस स्टँड अवेलेबल आहे तिथनंच वळतोय परत आणि इथून आता जाईन आपण डायरेक्ट घरी. तर बघू आता बस स्टँड यायलाच किती टाइम जातोय. मित्रांनो, चालून चालून पार फाटली दादा आमची. आता लय लांब आलोय आम्ही आणि अजून पण आम्हाला बस नाही भेटलेली. लय भाऊची अवस्था कशी आहे, प्रत्येक वेळेस सारखी आहे आणि अजून पण लांब लांब पर्यंत बस नाही भेटत आहे, म्हणजे दिसत पण नाहीये. आणि मॅप मध्ये बस डायरेक्ट आणि स्वारगेटच इथनं असं जवळपास अजून 2-2.5 किलोमीटर 4-5 किलोमीटर कमीत कमी. वैताग आला आता चालून चालून करत. चालू आता बस स्टँड पर्यंत, बघू किती वेळात येत आहे. चला रोड बघून तुम्ही सांगू तरी म्हणजे वाटू तरी शकता का की इथं पालखी गेली आहे. कारण जे कर्मचारी काम करतात ना, जे दिसतं ते आपल्याला, ते दिंडी गेली की त्याच्या मागं लगेच साफसफाईला सुरुवात करतात की त्याच्या मागं असणाऱ्या लोकांना वाटत पण नाही की तिथं पालखी गेलेली आहे. तिथून आम्हाला भेटली रिक्षा आणि रिक्षामधून आम्ही गेलो स्वारगेटपर्यंत आणि तिथून पुढे होती बस आमच्या डायरेक्ट गावापर्यंत. तर अशा प्रकारे आम्ही पोचलो आमच्या घरी. तर असा हा आपला प्रवास होता आणि आता आपण पोचलेलो आहे घरी आणि एकदम ओके मध्ये सगळं फ्रेश वगैरे होऊन बसलेलो आहे मी. आणि आजचा जर का ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि इथून पुढे पण जो ब्लॉग करेन तो कोणता करावा. आणि या ब्लॉग मध्ये जर काही आवडलं नसेल तर मला सांगा, म्हणजे नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी ते सुधारायचा प्रयत्न करेल. तोपर्यंत जय शिवराय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला